कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्या वतीनं सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात आंदोलन। कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीनं आज सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या आवारात जन आंदोलन छेडण्यात आले। कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक्सप्रेस गाड्यांना नसलेले थांबे, उपलब्ध न होणारी ऑनलाईन तिकीटं, गणपती सणात उपलब्ध नसलेली तिकिटे, गाड्यांची नसलेली उपलब्धता, निवारा शेड आणि प्रवाशांना रेल्वे स्थानकावर उपलब्ध नसणाऱ्या सोयी सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले। आंदोलन करते नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? नेमक्या मागण्या म्हणजे अशा आहेत की प्रमुख आमची मागणी म्हणजे सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल। ज्या 16 गाड्या अशा आहेत की त्या रत्नागिरीहून सुटल्या की डायरेक्ट मडगावला थांबतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही गाडी थांबत नाही, तर त्या गाड्यांसंदर्भात त्यांचं टायमिंग बघून आम्ही एक चार्ट त्यांना दिला आहे की या गाड्यांपैकी 4-4 गाड्या जर प्रमुख स्टेशनवर थांबल्या तर या ठिकाणी परराज्यातून जी मुलं येतात किंवा जे इथं अधिकारी आहेत मोठमोठे त्यांना सगळ्यांना ती सुविधा मिळेल। त्याच्यानंतर जी काही इथनं ज्या मडुरा ते दादर गाडी झाली तर त्या इथल्या स्थानिक लोकांना नेहमी झाली तर त्यांना फायदा मिळेल, ती सुद्धा आम्ही एक प्रमुख मागणी केली आहे। दुसऱ्या म्हणजे विविध या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर शेड नाहीत किंवा जे निवारा आहेत ते जे मोडकळीत आलेल्या निवारा शेड आहेत त्या दुरुस्त कराव्या, ही आमची मागणी आहे। आणि या ठिकाणी ज्या काही स्वच्छतेचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील किंवा PRS सिस्टीमचे प्रश्न असतील, ATM किंवा त्या ठिकाणी तात्काळ आर्थिक हे करण्याची सुविधा मिळावी, अशा विविध मागण्या आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या आमच्या मान्य काही प्रमाणात होतील असं वाटतंय। परंतु जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही निश्चितच पुढचं पाऊल उचलू, ते तीव्र आंदोलन होईल। ते कशा प्रकारचं होईल ते मी आता डिक्लेअर करत नाही, पण नक्कीच त्याची तीव्रता वाढत जाईल आणि मग प्रशासनाला नमतं हे घ्यावंच लागेल, एवढंच मी सांगू इच्छितो। तुझं नाव कसं? माझं नाव प्रकाश पावसकर, सिंधुदुर्ग कोकण रेल्वे प्रवासी संघर्ष आणि समन्वय समिती अध्यक्ष।